नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. शवागारामुळे पनवेल शहरात दुर्गंधी, रुग्णालयातून येणाऱ्या असह्य दर्पामुळे पनवेलकर वैतागले. चिपळूणमधील बहादूर शेख नाका निर्माणाधीन उड्डाणपूल कोसळला. पालकमंत्र्यांनी केली कोसळलेल्या उड्डाणपुलाची पाहणी. पनवेलमधून जाणार सीमेवरील जवानांसाठी फराळांचे 10,000 बॉक्स. तिरुपती देवस्थानकडून मातृभावनेतून अंबाबाईला शालू अर्पण. मिलिंद नार्वेकर यांच्या हस्ते देवीला आला शालू. पाहुयात सविस्तर वृत्त. दुर्गाष्टमीचा उत्सव पनवेल परिसरात सर्वत्र सुरू असताना महाराष्ट्र भूषण ज्येष्ठ निरूपणकार नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयातील शवागारामधील दर्पामुळे पनवेलचे रहिवासी हैराण झालेत. ही दुर्गंधी असह्य करणारी आहे. उपजिल्हा रुग्णालयाच्या हाकेवर असणाऱ्या इमारतीमधील रहिवाशांना अक्षरशः दरवाजे खिडक्या बंद करून राहावे लागत आहे. मागील 4 दिवसांपासून शवांना दर्प सुटला असून या मार्गावरून ये जा करणाऱ्या प्रत्येकाला हा बेचैन करणारा दर्प घेऊनच ये जा करावी लागते. रुग्णालयातील शवपेटींची संख्या 6 आणि मृतदेह 10 तसेच शवागाराचा बंद असलेले वातानुकूलित यंत्रणेचे हवा थंड करणारे यंत्र बंद असल्यानं ही वेळ पनवेलकरांवर ऐन दुर्गाष्टमीच्या काळात आली आहे. पनवेल शहरातील महाराष्ट्र भूषण ज्येष्ठ निरूपणकार नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात 30 मृतदेह एकाच वेळी ठेवू शकतील एवढी क्षमता असलेले शवागार बांधण्याचं काम अंतिम टप्प्यात आलंय. शवविच्छेदन खोलीमधील वातानुकूलित यंत्रणा चालू करण्याचे काम सुरू आहे. मात्र अजूनही कोणतीच कामे पूर्ण झाली नाहीत. अशा स्थितीमध्ये या रुग्णालयातील 70 आरोग्य कर्मचारी, 70 रुग्ण आणि रुग्णालया शेजारी राहणारे शेकडो रहिवासी यांना ऑक्टोबरच्या वाढलेल्या तापमानात घरांच्या खिडक्या कशा उघडाव्यात असा प्रश्न पडलाय. रुग्णालयातून येणाऱ्या असह्य दर्पामुळे पनवेलकर आता वैतागलेत. 2 दिवसापूर्वी आमच्याकडे डिकम्पोज बॉडी आल्या होत्या. या ठिकाणी ठेवण्यासाठी जे शवागार आहे त्यामध्ये ठेवण्यासाठी जी क्षमता होती त्या क्षमतेपेक्षा जास्त शव आल्यामुळे थोडं दुर्गंधी पसरण्याचं झालं होतं. त्यामध्येच आमचं जे एक्झॉस्ट फॅन आहे तो नादुरुस्त झाला होता. दुरुस्तीचं काम चालू आहे. दुसरं ज्या आमच्याकडे जे आलेले होते जास्त शव त्यात आम्ही दुसऱ्या जवळच्या रुग्णालयामध्ये ठेवल्यामुळे आता इथले दुर्गंधीचं प्रमाण कमी झालेलं आहे. आणि याच्या व्यतिरिक्त इथली क्षमता वाढवण्यासाठी इथं नवीन शवागार बांधण्याचं काम चालू आहे. ते प्रगतीपथावर आहे. लवकरच ते बांधकाम पूर्ण होईल आणि मग पूर्णपणे क्षमतेने चालू झाले की या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा दुर्गंधीचा त्रास होणार नाही. तर रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील मंजूर एकूण 46 जागांपैकी 13 जागा रिक्त आहेत. परिणामी तालुक्यातील आरोग्य सेवेवर याचा परिणाम होतोय. तालुक्यातील नागरिकांना वेळेवर योग्य उपचार मिळण्यात अडचणी येत आहेत. त्यांची गैरसोय देखील होते. उपलब्ध डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर त्याचा अतिरिक्त ताण येतोय. तालुक्यातील 3 प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थिती ही अतिशय बिकट आहे. कोकबनमध्ये 5, आंबेवाडी केंद्रात 1, नागोठणेमध्ये 7 जागा रिक्त असल्यानं त्याचा परिणाम आरोग्य व्यवस्थेवर होतोय. या तिन्ही प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधांचा साठा मुबलक असून त्याची तपासणी गेल्या 9 ऑक्टोबरला तालुका आरोग्य अधिकाऱ्यांकडून करण्यात आली. नागोठणे हे गाव मुंबई गोवा महामार्गावर असून या प्राथमिक आरोग्य केंद्र महामार्गाला लागून आहे. रस्त्यावरील अपघातानंतर रुग्णांना या ठिकाणी उपचारासाठी आणले जाते, परंतु या केंद्रात 16 पैकी 7 जागा रिक्त आहेत. शिवाय नागोठणेसाठी 108 ॲम्ब्युलन्स उपलब्ध नसल्यानं रुग्णांना तातडीचे उपचार मिळणे गैरसोयीचे होते. म्हसळा तालुक्यातील मौजे कोंजरी येथील धक्कादायक बातमी समोर आली असून मौजे कोंजरी येथे काही वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेची सत्य बाजू समोर आली आहे. कोंजरी येथील रहिवासी सीताराम बंडू पवार हे 1996 पासून बेपत्ता असल्याने त्यांचा पोलिसांकडून शोध घेण्यात आला होता. मात्र त्यांचा शोध घेतला असता आसपासच्या जंगलातच मृतदेह आढळून आला होता. त्यामुळे तालुक्यात मोठी खळबळ माजली होती. मृतदेह हा बऱ्याच दिवसांचा असल्यानं पोलिसांनी अखेर त्याच ठिकाणी जाऊन सदर मृतदेह जाळला होता. या प्रसंगी कोंजरी येथील तत्कालीन सरपंच सदानंद विचारे हे देखील घटनास्थळी उपस्थित होते. सीताराम पवार यांचा खून झालेला असून या कृत्याच्या मागे सदानंद विचारे असल्याचा आरोप मयत सीताराम यांच्या पत्नी शेवंती पवार यांनी केलाय.
त्यामुळे हे वातावरण आता चांगलेच तापले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी देखील शेवंती पवार यांनी म्हसळा पोलीस स्टेशनला निवेदन देऊन केली आहे. यावेळी शांतीदूत परिवाराच्या राष्ट्रीय अध्यक्षा तृषाली जाधव, कोंजरी येथील आदिवासी महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. जो आहे शेवंती सीताराम पवार ॲट्रोसिटी 63/2021 मध्ये गुन्हेगार यांच्या केस झालेली, तेव्हा सुद्धा शेवंती बोलली होती की तिच्या नवऱ्याच्या खुनाचा संशय तिला सदानंद विचारे यांच्यावर आहे, पण पोलीस यंत्रणेने तेव्हा कुठलाही तपास तेव्हा केलेला नव्हता. त्याच्यानंतर पुरावे आम्ही सादर करत गेलो. त्याच्यानंतर तुमचे DYSP श्रीवर्धनचे प्रशांत स्वामी यांच्याकडे 19/2/2023 तारखेला 3 साक्षीदार ज्यांनी सदानी जिथं मरताना बघितलाय त्या सीताला आणि ज्यांनी मारताना बघितलाय तिन्ही साक्षीदारांना देऊन तिथं सगळे जबाब नोंदवले गेले होते. त्याच्यानंतर अशोक यशवंत जाधव राहता कोंजरी या इसमाबद्दल सुद्धा मी माहिती दिली होती की साहेबांना की तुम्ही यांना बोलावून घ्या आणि ह्यांच्याकडून माहिती घ्या की यांना काही या खुनाबद्दल किंवा शेवंती पवारबद्दल काही माहिती आहे का. आणि हा रेकॉर्डवर आणण्याचं आमचं कारण होतं म्हणून आम्ही DYSPना करतो. DYSP अक्षम झाले, पण सहपोलीस निरीक्षक संदीपान सोनावणे यांनी हे करून दाखवलं आणि त्याच्यामुळे आज खरी गोष्ट बाहेर आलेली आहे. आज ह्या माणूस जो आहे अशोक यशवंत जाधव त्याला ताबडतोब पोलिसांनी आता बोलावून अटक केली पाहिजे, कारण त्यांना पोलिसांना खोटी माहिती दिलेली आहे. याचा पुरावा मी इथे देत आहे. माझ्या पुढे टाकते मी ओळखला खरोखर हा माझाच माणूस आहे. मग नंतर मला ते बोलायला लागलं, शेवटी घाबरू नको, काय नको, आपण तुला पेन्शन चालू करू, पोरांचा मला करू, सगळा काय झाला. आणि मग इथंच मला 5,000 रुपये भेटलं. इथे ह्या आहे तिथनं 5,000 म्हटलं 2,500 मला दिला आणि 2,500 त्यांनी घेतलं कागदाचं कोणी सदा विचाराने. असा घडला आणि मला आता हे न्याय द्यावी. अशोक यशवंत अशोक यशवंत जाधव कोंजरीचे हे कसं नाही ओळखत. मला लहानापासून लहान होती तिथनं मी त्या गावात वाढली आणि त्यांच्या कामाधंद्याला आम्ही खपली तरी का नाही मला ओळखत. हां, आणि त्यांचं वडील आहे त्यांचीच बंदूक आहे ती माझ्या वडिलांच्या नावावर नोकरनामा म्हणून घेतलेली ना, मग मला का नाही ओळखत ते. राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी चिपळूण येथील बहादूरशेख नाका येथील मुंबई गोवा महामार्गावरील कोसळलेल्या निर्माणाधीन उड्डाणपुलाची पाहणी केली. नवीन पूल कोसळणं ही दुर्दैवी घटना आहे. या घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल असं पालकमंत्री नामदार उदय सामंत यावेळी म्हणाले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे मुख्य अभियंता संतोष शेलार यांनी त्यांना माहिती दिली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता छाया नाईक, तहसीलदार प्रवीण लोकरे, चिपळूण प्रांत संबंधित अधिकारी उपस्थित होते. चिपळूणमधील ही घटना गांभीर्याने घेऊन चांगल्या दर्जाचे काम करणे गरजेचे आहे. यावेळी स्थानिकांनी संबंधित लोकांवर कारवाई करण्याची मागणी केली. या विषयाची कसून चौकशी केली जाईल असे मंत्री सामंत यांनी सांगितले. चर्चा केली. तांत्रिक अडचणीमुळं हा ब्रिज पडला अशा पद्धतीची प्राथमिक माहिती त्यांच्याकडनं मी घेतलेली आहे. याच्यासाठी 3 तज्ज्ञांची समिती देखील केली. त्याच्यामध्ये एक सिन्हा नावाचे आहेत जे IITचे इंजिनियर आहेत, दुसरे गुप्ता म्हणून आहे आणि दुसरे हेगडे म्हणून आहे. या 3 लोकांची समिती जी आहे ती याचा सगळा प्रकार जो घडलेला आहे ते बघेल, त्याची शहानिशा करेल. कशामुळं हा नक्की ब्रिज पडला आहे किंवा कशामुळं हा सगळा प्रकार घडलेला आहे याच्या संदर्भात चौकशी करून ते अहवाल देतील आणि त्याच्यामध्ये नक्की कोण गिल्टी होतं, कोणाची चूक होती, कोणाचं बरोबर होतं, हे सगळं त्याच्यामध्ये आपल्याला निष्पन्न होईल आणि त्याच्यात अहवालातनं जे काय बाहेर येईल त्याच्यानंतर कोणाची चूक होते हे शामिल झाल्यानंतर त्याच्यावर कारवाई देखील आपण करू. परंतु सध्या चिपळूणकरांना या संपूर्ण प्रकाराचा त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना मी मुख्य अभियंत्यांना दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे 10 तारखेपर्यंत सर्व्हिस रोडचं कॉन्क्रिटिंग पूर्ण झालं पाहिजे असे देखील मी निर्देश आणि सूचना दिलेल्या आहेत. काल देखील रवींद्र चव्हाण साहेब या ठिकाणी येऊन गेले. आमची सगळ्यांची गडकरी साहेबांची देखील चर्चा झालेली आहे आणि ब्रिजचं काम चालू राहील, परंतु असलेले सर्व्हिस रोड हे आहेत त्याच्यापेक्षा जरा रुंद करून लोकांच्या रहदारीसाठी खुले केले पाहिजे अशा मी सूचना दिलेल्या आणि त्यांनी ते मान्य केलेलं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की लवकरात लवकर आजपासूनच काम सुरू होईल. 30 वर्ष पूर्ण झाल्यानंतर ते मजबूत आहे की नाही हे बघण्यासाठीच त्याचं ऑडिट केलं जातं. परंतु हा पूल जो पडलेला आहे तो कशामुळं पडला आहे याच्यासाठी स्वतः मुख्य अभियंत्यांनी सांगितले की आम्ही समिती तयार केली. त्या समितीचा अहवाल 15 दिवसात 30 दिवसामध्ये येईल. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कोण दोषी असतील त्याच्यावर कारवाई होईल. चिपळूण पोलिसांना निवेदन देऊन मनसेच्या पदाधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी भाजप पदाधिकाऱ्यांनी केली. तांत्रिक चुकीमुळे गर्डर कोसळल्या असताना देशभरात चांगलं काम करणाऱ्या नेत्यांवर
टीका होत असेल तर भाजप त्याला जशास तसे उत्तर देईल असं भाजप पदाधिकाऱ्यांनी इशारा दिलाय. दरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर बहादूर शेख नाक्यातील वादग्रस्त बॅनर चिपळूण पोलिसांनी स्वतःच काढलेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष आणि शहराध्यक्ष यांनी नितीन गडकरींबद्दल लावलेला जो बॅनर आहे तो चुकीचा आहे आणि त्याचं निदर्शनासाठी आम्ही इथे आलो आहे. त्याच्यावरती कडक कारवाई करायला पाहिजे ही अशी आमची मागणी घेऊन आम्ही पोलीस स्टेशनला निवेदन सर्व भारतीय जनता पार्टीच्या वतीने शहराच्या आणि तालुक्याच्या वतीने आम्ही त्यांना दिलेलं आहे. त्या बॅनरवरती मालवणी भाषेमध्ये शिवीचा वापर केलेला आहे आणि त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालाच पाहिजे कोणत्याही परिस्थितीत अशी भारतीय जनता पार्टी संपूर्ण त्याच्यावरती नाराज आहेत त्या गोष्टीवरती. सगळे लोक आणि जसं तसं उत्तर देऊ आम्ही त्या गोष्टीवर. जसं ह्याच्या पोलीस स्टेशनच्या माध्यमातून नाही झालं त्याची कारवाई तसं तसं उत्तर आम्ही पण करू शकतो बॅनरवरची त्या गोष्टीवर. गडकरी साहेबांसारखा माणूस आज देशभर चांगल्या रस्त्यांचं काम चालू आहे त्या ठिकाणी आणि एखाद्या टेक्निकली चुकीमुळे एखादी गोष्ट झाली तर तुम्ही लगेच त्याच्यावर एवढ्या मोठ्या नेत्यावर किंवा चांगलं काम करणाऱ्या देशातल्या नेत्यावर तुम्ही असं हायकोर्टामध्ये धनगर समाज आरक्षणासंदर्भात सर्व पूर्तता झाली आहे. 1,00,000% आपल्याला आरक्षण भेटेल अशी अपेक्षा आहे आणि जर तसं झालं नाही तर महाराष्ट्रातला धनगर समाज हा रस्त्यावरती उतरेल किंबहुना उतरावं लागेल. यासाठी आपण धनगर आरक्षण समाज जागर यात्रा काढत आहोत. कोकणातील धनगर समाजाने आरक्षणासंदर्भात एकत्र यावे असे आवाहन आमदार गोपीचंद पडळकर यांनी रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील भरणे नाका या ठिकाणी आयोजित केलेल्या धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केले. समाजाच्या आरक्षणाची अंतिम सुनावणी ठेवली आहे. यामध्ये धनगरांच्या बाजूनं जवळपास 170च्या वर पुरावे प्रबोधिनी विचार मंचानं सादर केलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला सरकारकडून जे आपल्याला अपेक्षित होतं ते राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या प्रयत्नातून जे काय आपल्याला अपेक्षित होतं ते आपण सरकारच्या वतीनं हायकोर्टामध्ये सादर केलेलं आहे. 1,00,000% धनगरांच्या बाजूनं निकाल येईल अशी शक्यता आहे. म्हणजे 1,00,000% आपल्या बाजूनं निकाल येईल. पण जर काही गडबड झाली तर महाराष्ट्रातल्या धनगरांनी रस्त्यावरच्या लढाईला तयार राहिलं पाहिजे. हा बी प्लॅन ठेवून मी राज्यभर धनगरांची जागर यात्रा करतोय आणि त्यामध्ये कोकणातल्या धनगर समाजानं एकत्रित यावं, एकजूट व्हावं. आपली संख्या जरी कमी असली तरी तुम्ही सगळे कडवे धनगर आहात. तुमच्यामध्ये क्षमता आहे, ताकद आहे, लढण्याची जिद्द आहे, संघर्ष करण्याची तुमच्याकडे तयारी आहे. दिवसात 7-7 किलोमीटर डोंगर वर चढून 2-3 वेळा खालीवर येता आणि त्यामुळं तुमच्याकडे जी धमक ताकद आहे त्या ताकदीचा उपयोग महाराष्ट्रातल्या धनगर समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीच्या लढाईमध्ये झाला पाहिजे ही विनंती करण्यासाठी मी आज तुमच्याकडे. अंबादास दानवे किंवा वैभव नाईक हे शिवसेनेशी एकनिष्ठ आहेत. शिवसेनेने आम्हाला भरभरून दिलंय असे आमदार वैभव नाईक म्हणत उद्धव ठाकरेंच्या मनात आणि सामान्य शिवसैनिकांमध्ये आमचं कायमचं स्थान आहे. तर नितेश राणेंचे सामान्य लोकांमध्ये काय स्थान आहे असा सवाल आमदार वैभव नाईक यांनी नितेश राणेंना विचारलाय. नितेश राणे पदासाठी स्वतःचा पक्ष विसर्जित करून भाजपमध्ये जातात. पदासाठी आपापलेले निष्ठावंत शिवसैनिक होऊ शकत नाहीत. त्यामुळे शिवसैनिक हीच आमची पदवी आहे. त्यामुळे निलेश राणे यांनी आरोप केले तरी आम्ही शिवसेनेशी एकनिष्ठ आहोत. आम्ही शिवसेनेबरोबरच काम करणार असं प्रत्युत्तर वैभव नाईक यांनी दिलंय. खरं तर अंबादास दानवे किंवा वैभव नाईक हे सातत्याने शिवसेनेशी एकनिष्ठ आहेत आणि निश्चितपणे शिवसेनेने आम्हाला दोघांनाही भरभरून या ठिकाणी दिलेलं आहे. खरं तर नितेश राणे जे आरोप करत आहेत तर उद्धवजींच्या मनामध्ये किंवा सामान्य शिवसेनेच्या मनामध्ये आमचं काय स्थान आहे आणि नितेश राणेंचं सामान्य लोकांमध्ये काय स्थान आहे. पक्षावर अनेक पदं मिळाल्यानंतर सुद्धा काँग्रेस, शिवसेना स्वतःचा पक्ष विसर्जित करून आज पदासाठी ते भाजपमध्ये जात आहेत आणि पदासाठी भाजपमध्ये जाणारे पदासाठी हवापरलेले हे निष्ठावंत शिवसैनिक असू शकत नाहीत आणि त्यामुळे शिवसैनिक हीच आमची पदवी आहे आणि निश्चितपणे जी पक्ष जबाबदारी देईल ती पक्ष जबाबदारी देईल ती कामं आम्ही पक्षासाठी निश्चित करू आणि उद्धवजी हे आमचे नेते आहेत, मार्गदर्शक आहेत आणि निश्चितपणे उद्धवजींच्या मनामध्ये आमचं काय स्थान आहे हे पदं देऊन स्थान या ठिकाणी कळणार नाहीत आणि काही लोकांना पदं हेच सर्वोच्च वाटतं आणि अशा लोकांना पदं हे सर्वोच्च वाटत असलेल्या लोकांची बोलण्यामध्ये कुठलाही समाजामध्ये त्यांच्याबद्दल स्थान काय हे पण लोक जाणतात आणि त्यामुळे नितेश राणेंनी किती आरोप केले तरी आम्ही शिवसेनेच्या बरोबर एकनिष्ठ आहोत आणि शिवसेनेच्या बरोबरच आम्ही काम करणार आहोत.
तर काल मंगळवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार वादळी पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये अनेक ठिकाणी काढणीला आलेली भात शेती जमीनदोस्त झाली आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास परतीच्या वादळी पावसानं हिरावून घेतलाय. खेड तालुक्यात अनेक ठिकाणी वादळी पावसामुळे भात शेती अक्षरशः जमीनदोस्त झाल्यानं भात पिकाचं मोठं नुकसान झालंय. पुढच्या काही दिवसांमध्येच भाताच्या काढणीला सुरुवात केली जाणार होती, मात्र त्याआधीच भात शेती जमीनदोस्त झाल्याने कोकणातल्या शेतकऱ्यांसमोर आसमानी संकट कोसळलंय. रायगड जिल्ह्यातल्या पेण खोपोली रोडवर गणपतीवाडीजवळील भोगावती नदीच्या पुलावरून जाणारी 4 चाकी चालकाचा ताबा सुटल्यानं काल रात्री 12 वाजण्याच्या सुमारास 20 फूट खोल पुलाखाली पडल्याची घटना घडली. यामध्ये 3 प्रवासी प्रवास करत होते. गाडी 20 फूट खोल जाऊन एका झाडाला अडकल्यानं मोठा अनर्थ टळलाय. घटनेची माहिती मिळताच पेण पोलीस आणि पेण अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु एक जण गंभीर जखमी असून दोघांना सुखरूप बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आलं. सदर घटनेची माहिती परिसरात पसरल्यानं नागरिकांनी तेथे मोठी गर्दी केली होती. पेण पोलिसांनी कार्यतत्परता दाखवत जखमी प्रवाशांना रुग्णालयामध्ये दाखल केलं. या घटनेचा अधिक तपास पेण पोलीस करत आहेत. आपल्या देशाच्या संरक्षणासाठी सीमेवरील जवानांचे मोठे योगदान आहे. देशातील नागरिक सीमेवरील या सैनिकांच्या भरोशावर सणवार मोठ्या उत्साहात साजरे करतात. मात्र या जवानांना सण साजरा करण्याच्या आनंदापासून वंचित राहावे लागते. त्यामुळे रायगड जिल्ह्यातल्या पनवेलमधील भारत विकास परिषदेच्या माध्यमातून लाडू, चिवडा, शेव, चकली असा या फराळाचे एकूण 10,000 बॉक्स सीमेवरील जवानांपर्यंत पोहोचवले जाणार आहेत. सीमेवरील जवानांपर्यंत फराळ पोहोचवण्याचे या संस्थेचे हे 4थे वर्ष असून 2019 साली या संस्थेची स्थापना झाली होती. दरवर्षी हा उपक्रम सुरू राहणार असल्याचं संस्थेच्या माध्यमातून सांगण्यात आलंय. आपण एका बॉक्समध्ये 4 पौष्टिक लाडू जे स्पेशली बनवून घेतले जातात डोंबिवलीहून खानेकर यांच्याकडनं, ते फक्त आडनाव बोलतोय. आणि त्याच्यामध्ये 4 लाडू, 150 ग्रॅम चकली, 150 ग्रॅम चिवडा आणि 150 ग्रॅम शेव हे मराठी पदार्थ आपण मुद्दामून पाठवतो. आत्तापर्यंत आपण बारामुल्ला, राजौरी, त्यानंतर तवांग बॉर्डर ईस्टर्नमध्ये, भुज राजस्थान बॉर्डर आणि बारामुल्ला या सगळ्या ठिकाणी आपले फराळ पोचलेला आहे. आणि गेल्या वर्षी 22,000 फुटावर सियाचेन ग्लेशियरमध्ये आपला फराळ पोचलेला आहे. आणि हे उपक्रम आमचा दिवसेंदिवस त्याची क्वांटिटी वाढत आहे आणि आम्हाला आनंद आहे की लोक सरळ हस्ताने मदत करतायत आणि खूप उत्तम उपक्रम आम्ही करतोय. त्याबद्दल देशभरात आम्हाला पावती मिळते. भारत विकास परिषद ही एक गैरसरकारी राष्ट्रीय पातळीवरची संस्था आहे. देशभरात 1500 शाखा आहेत. पनवेल शाखेची सुरुवात 2019 सप्टेंबरमध्ये झाली आणि त्या वर्षीपासून आम्ही हा उपक्रम चालू केला. आपण सगळ्या सीमांवरील जवानांपर्यंत दिवाळी फराळ पाठवतो. पहिल्या वर्षी आम्ही लाडू पाठवले आणि दरवर्षी त्यानंतर आपण पूर्ण फराळ पाठवतो आहोत. हे 4थं वर्ष आहे संस्थेचं. मागच्या वर्षी 7,000, त्याच्या आधीच्या वर्षी 3,500 सैनिकांपर्यंत आपण पोचलो. यावर्षी 10,000 सैनिकांपर्यंत पोचायचा आपला मानस आहे. आणि सैनिकांना दिवाळी काय, होळी काय, दसरा काय काहीही समजत नाही. त्यांना आम्ही जेव्हा आपण फराळ जातो तीच त्यांच्यासाठी दिवाळी असं त्यांची भावना असते आणि त्यांचे असे आपल्याला संदेश येतात आणि ते फार आनंदी होतात. पनवेलमधले सगळेच लोक, अगदी पनवेल नाही, पनवेलच्या आजूबाजूला सगळीकडे हा उपक्रम पोहोचला आहे आणि लोक सढळ हाताने याच्यासाठी मदत करत आहेत. 3.5 शक्तिपीठांपैकी एक पीठ म्हणून ओळख असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाईला शारदीय नवरात्र उत्सवात आज तिरुपती देवस्थानकडून मानाचा शालू अर्पण करण्यात आलाय. 1,06,575 रुपये किमतीचा लाल रंगाचा हा शालू तिरुपती ट्रस्टचे सदस्य मिलिंद नार्वेकर यांच्याकडून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीला सुपूर्द करण्यात आला. दरवर्षी हा शालू वाजत गाजत अंबाबाई मंदिरात येत असतो, मात्र यंदा कोणत्याही वाद्याविना अंबाबाई मंदिरात हा शालू आणण्यात आला. यावेळी गोविंदा गोविंदा असा जयघोष देखील करण्यात आला. नार्वेकर यांच्यासोबत तिरुपती देवस्थान समितीचे पुजारी देखील उपस्थित होते. यावेळी देवस्थान समितीच्या वतीनं हा शालू स्वीकारण्यात आला असून दसऱ्या दिवशी करवीर निवासिनी अंबाबाई देवीला हा शालू नेसवण्याची परंपरा आहे.
शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी आणि शिवसेनेच्या मानसी दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पेण येथील गांधी वाचनालय येथे शिवसेना उपजिल्हाप्रमुख रुपेश पाटील आणि शिवसेना महिला प्रमुख संघटिकांच्या माध्यमातून जिल्ह्यातील महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त जिल्हास्तरीय मंगळागौर नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी प्रमुख अतिथी शिवसेना महिला नेत्या मानसी दळवी, जिल्हा संपर्क प्रमुख प्रकाश देसाई तसेच दीपक नानावडे, कामगार नेते, महाराष्ट्राची लावणी सम्राज्ञी नेहा पाटील, परीक्षक सोनाली पवार आणि परीक्षक अश्विनी गाडगीळ तसेच समाजसेविका रेखा तांडेल, शिवसेना शिंदेगट पदाधिकारी यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली। तसेच यावेळी उपस्थित महिला स्पर्धकांना मानसी दळवी यांनी प्रोत्साहित केले। या नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक आई गावदेवी चामुंडा खोपोली, द्वितीय क्रमांक इनरव्हिल क्लब पेण, तृतीय क्रमांक आरोग्य भारती पेण, चतुर्थ क्रमांक शिवशक्ती वडखळ आणि सोनसाई ग्रुप पेण यांना विभागून तर पाचवा क्रमांक मरियाई नाच मंडळ चिरनेर यांनी पटकावला। तर जोहे येथील गौरी गणपती नाच मंडळाला उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले। आणि आजच्या कार्यक्रमाचं विशेष आकर्षण म्हणजे आत्ताच कलर्स टीव्हीच्या माध्यमातून महाराष्ट्राची शान आणि लावणी सम्राज्ञी ही नेहा पाटील आज या ठिकाणी तिची निवड झालेली आहे। खरंच सांगते, आपल्या जे काही गुण आहेत, स्त्रीचे अनेक रूप आहेत। आता नवरात्र उत्सव चालू आहे आणि स्त्रीचे अनेक रूपे आहेत। क्षणाची पत्नी, अनंतकाळची माता, कधी बहीण, कधी सखी, कधी मैत्रीण, सगळी रूपे आहेत। त्यामध्ये एक रूप तिचं दुर्गेचं पण आहे। ज्या वेळेस महिलेला, आता आम्ही राजकारणामध्ये असतो, राजकारणामध्ये काही वेळेस महिला, एक पदाधिकारी बोललं, आताच भाऊंनी खूप स्तुती केली एक रणरागिणी म्हणून, पण बघितलं तर काही ठिकाणी महिला बोलल्यानंतर थोडीशी कुचंबणा होते। कुचंबणा झाल्यानंतर मग कुठेतरी तो अपमान अगदी जिवारी लागतो। नाही, मला थोडंसं त्यांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, एखादा अधिकारी असला तरी माझ्याकडे त्याचा बघण्याचा दृष्टिकोन हा चुकीचा आहे। मग तिच्या आतमध्ये जी दुर्गा, आता हे दुर्गेचं नवरात्र उत्सव चालू आहे म्हणून मी या ठिकाणी विशेष सांगते की ती दुर्गा प्रकट होते की माझ्याकडे माझा अवमान केला जातो, माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे, माझ्या शब्दाला किंमत दिली जात नाही, मी हे का सहन करू। मग ती दुर्गा कुठेतरी प्रगट होते आणि अन्यायाच्या विरुद्ध अगदी पेटून उठते आणि खऱ्या अर्थाने सांगते की समाजामध्ये अशा महिला पुढे आल्या पाहिजे। भांडण करायला नाही सांगत, पण जर असा एका महिलेवर अन्याय होत असेल तर इतर महिलांना मी एवढंच सांगेन की हे बघायचं काम करू नका। जर आपल्या महिलेचा एखादा अधिकारी किंवा पदाधिकारी अपमान करत असेल तर त्याला त्या परिभाषेतूनच उत्तर द्या। या कार्यक्रमाला जिल्हास्तरामधून तुम्ही जर पाहिलं असाल तर उरण, पनवेल, रसायनी, खोपोली, खालापूर, अलिबाग अशा कित्येक टीमांनी समावेश घेतलेला। याचा प्रथम आकर्षक बक्षीस जर तुम्ही पाहिलं असाल तो खोपोलीच्या संघाला गेला आहे, दुसरं उपविजेता बक्षीस आमच्या पेणच्या संघाला गेलं आहे। आणि या कार्यक्रमाचा एक आमचा उद्देश होतं की महिलांना कुठेतरी स्टेज भेटलं पाहिजे। या धान्याने शिवसेनेच्या महिला आघाडीने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला आपण सर्व उपस्थित राहून चांगल्या रीतीने हातबोल लावल्याबद्दल मी समस्त प्रेक्षकांचं आणि आमच्यावर प्रेम करणाऱ्या जनतेचा आभारी आहे। आपल्या महाराष्ट्राची संस्कृती विविधतेने नटलेली आहे। संपूर्ण जगाच्या पाठीवर जेवढे सण नसतील कुठल्या प्रांतामध्ये तेवढे सण आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत। संस्कृती अतिशय तेजोमय या महाराष्ट्राची आहे। चांगले चांगले कलाकार, चांगले चांगले कार्यक्रम, आता गणपती झाले, आता दसरा येतो, नवरात्र संपतोय, दिवाळी येते, दिवाळीनंतर आणखीन पुढचे सण येत आहेत। अशी सुंदरतेने नटलेली आपली परंपरा आहे। कलेचं तर अतिशय, आता इथे नेहा पाटील बसलेले आहेत, कलेचं महात्म्य तर इतकंच या महाराष्ट्राला कळतंय, मी त्याचं कौतुक करीन। केवळ पेणचंच नव्हे तर रायगडचंच नव्हे तर या संपूर्ण महाराष्ट्राचं नाव त्यांनी एव्हरेस्टच्या टोकावर आज नेऊन ठेवलंय। सलाम तुम्हाला मनापासून। यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। भेटूयात नवीन बुलेटिनसह, तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण।